आत्ता आपल्यासोबत एकमेव द्वितीय असं व्यक्तिमत्व आहे, अर्थात ते म्हणजे ए फॉर अभिजित बिचुकले साहेब. मला सांगा, तुमचं स्वागत जी 24 इलेक्शन लढणं तुमच्यासाठी एकदम किरकोळ गोष्ट आहे, प्रत्येक एकदम माहिती, त्यात काय वादच नाही. पण ह्यावेळेस माझ्या माहिती तुम्ही पुण्यातलं रेकॉर्ड मोडलेलं आहे बारामतीत. मी आता सहज काउंट केलं 19व्या फेरीला तुमचा 5वा का 6वा नंबर आहे. म्हणजे बाकीचे 24 उमेदवारांमध्ये तुम्ही 6व्या नंबरवर. चांगली गोष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये त्या लोकांचे आभार मानायला पाहिजेत. जितकेही मतदान मला करणारे लोक होते त्यांना मी पाण्याचा थेंब दिला नाही, इव्हन मी त्यांना ओळखत नसेल. मग अशा परिस्थितीमध्ये विचारांची उत्क्रांती होत चाललेली आहे. आणि पाठीमागच्या काळांमध्ये आपण ज्या वेळेला इथं विधानसभा लढलो आपण होतो सगळे, तेव्हा इथं आपल्या काय म्हणतात पलीकडच्या भागामध्ये जिथं उभे आपण कसब्यामध्ये नोटांचे बंडल सापडले होते. आणि त्याच्यानंतर रवी दंगेकर त्यांनी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं. त्या ठिकाणी मी आलो होतो. म्हणजे पैशांचा इतका त्या ठिकाणी वापर झालेला आहे. ताकद पैसा हे वापरलं जाते, सत्तेचा गैरवापर होतोय. आणि अशाही परिस्थितीमध्ये मला मग बारामती इलेक्शनमध्ये असं सत्तेचा गैरवापर झाला असं तुम्हाला आरोप करायचं नाही. तिथं दादांचं सहानुभूतीचं होतंच आणि समोर पवार साहेबांची सीट नव्हती, त्यामुळे 2 in 1 असं मतदान वहिनींना झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आज त्या आपल्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी रुजू होत आहेत. कारण त्या निवडून आल्या, फक्त शपथ घेतली होती. त्यामुळे वहिनींचं अभिनंदन आहे. राजकारणामध्ये वहिनींनी काय माझं घोडं मारलेलं नाही आहे, पण काही गोष्टी होत्या आणि त्या अजूनही आहेत. म्हणजे वहिनींच्याच पक्षामध्ये त्या ठिकाणी काही महिला आहेत आणि त्या बुवा आणि बाबांच्या प्रकरणामध्ये, बुवा आणि बायांच्या प्रकरणामध्ये त्या महिलांना अजून त्यांनी अभय कसं काय दिलंय? नाही, वहिनींनी त्यांचं पद काढून घेतलं, प्रदेशाध्यक्षपद. त्यांचा उल्लेख करताय ते मला माहित नाही. तुम्ही माहित नाही, मी बोलतोय वहिनीला कळत असेल, पण त्यांनाही जेलमध्ये जाऊ दे ना. कारण एवढे आधी 1 वर्षापूर्वी ज्या वेळेला त्या व्यक्तीवरती FIR झाली होती त्यावेळेला त्याच व्यक्तीनं प्रकरण थांबवलं होतं. मग ती तितकी दोषी नाही का? समजा मी तुम्हाला आता माझ्या घरी निमंत्रित केले आणि म्हटलं जेवायला या, आणि मी तिथं कुलूप लावून गेलो, तर मी दोषी नाही का? फसवलं ना मी तुम्हाला. मग फसवेगिरी करणारा माणूस इथं कशाला ठेवलाय राजकारणामध्ये? आणि मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई व्हावी, सगळ्यांवरती व्हावी. जे कुणी गिल्टी आहेत, एक लक्षात ठेवा, जे कुणी गिल्टी आहेत. अगदी वहिनींना जर वाटलं उद्या ना, तर त्या जर वास्तव चित्रपटातली आई जर झाली रीमा लागू, सुनेत्रा वहिनी, तर त्यांनी पार्थलाही सोडू नये. जर म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? पार्थ जर त्या जमीन घोटाळ्यामध्ये दोषी असेल ना, तर वहिनींनी त्याला सुद्धा जेलमध्ये टाकावं. कारण त्या DCM आहेत. तुम्ही उपमुख्यमंत्री पहिले आहात, नंतर तुम्ही माता आहात. आमच्या राज्याचं सुखवैभव तुम्ही टिकवायचंय. आणि याला जी 24 ती बातमी काढली होती आणि आजही ते टांगती तलवार आहे. मग तेच बोललो ना मी तेच बोललो ना, कारवाई व्हावी. बघा, गिल्टी कुणीच नसावं. एक लक्षात ठेवा, या भाजपनं काय केलं, दादांवरती 70 कोटींचा आरोप केला होता आणि 2च दिवसात अर्थ मंत्रालय त्यांना दिलं. आणि त्या गोष्टीची उकल करण्यासाठी मी बारामतीमध्ये उभा राहिलो होतो. त्यावेळेचं विधान माझं असं होतं, जर दादा गिल्टी असतील तर त्यांना जेलमध्ये टाका, आणि जर दादा जर गिल्टी नसतील तर देवाभाऊनी दादांची माफी मागावी. आणि हे काहीच झालं नव्हतं. म्हणजे मी तत्वतः बोलत असतो. जर तुम्ही सांगितलं की हा माणूस तुमचे 500 रुपये घेऊन पळून चाललाय, तर त्याला पकडणं गरजेचं आहे की नाही? परत तुम्ही त्याच माणसाला गाडीवरती बसवून त्याला म्हणताय कॅमेरा लावा. म्हणजे कोण मूर्ख आहे याच्यामध्ये? तुम्ही जनतेला मूर्ख बनवताय. भाजपने थोडक्यात दादाचं हे करून घेतलं. साधं गणित आहे ना. आता त्याच्यावरती सुद्धा वहिनी काय बोलणार आहेत? बरं, दादांची FIR महाराष्ट्रामध्ये झाली नाही. आता तुम्ही मला सांगा, तर वहिनींनी त्या ठिकाणी सांगायला पाहिजे की दादांचं निधन हे नॅचरल आहे किंवा दादांचं, तर त्यांच्यावरती बोधरेशन आहे का कुठं? की जर त्या पतीच्या दादांना न्याय मिळत नाही, वहिनी DCM असून असं तुम्हाला म्हणायचं? आता दिसतंयच की आता ते कुठं जाऊन रोहित पवार तिकडं कुठं कर्नाटकमध्ये जाऊन FIR करतो. म्हणजे आमच्या राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांनी करायचं काय? या आमच्या सगळ्या माता भगिनी आहेत. आता ते नसरापूरचं प्रकरण झालं, ते जरी व्यक्तिगत पातळीवर त्या थेरड्याचं असलं तरी त्याचे हातपाय कलम करायला पाहिजेत. चौरंग करायचं महाराजांच्या भाषेत. शिवरायांचा त्या ठिकाणचा मी वैचारिक वारस म्हणून सांगतो. देवाभाऊ त्याला माझ्या ताब्यात द्या. आणि इथं या पुण्यामध्ये अगदी दगडूशेठ गणपती समोर त्याचा चौरंग करतो मी. आणि अशी लोक पाहिजेतच कशाला ना समाजामध्ये. बरं, दुसरं असं, तुम्ही बारामतीला माझ्या माहिती प्रचाराला नव्हते गेले तरी तुम्हाला एवढी मतं पडली. मग तुम्ही प्रचार न केल्यामुळे वहिनींचं मताधिक्य वाढलं असं म्हणू शकता? असं नाही. आपल्याला ते दादांच्या श्रद्धांजली प्रित्यर्थ जायचं नव्हतं. अर्ज ठेवणं हे माझं कर्तव्य होतं. कारण जर आपण तिथं विड्रॉ केला असता आणि विड्रॉ
करण्यासाठी त्यांनी आपल्याकडे मागणी केली नव्हती. त्यांचं टीम सुनेत्रा पवारांचंही चुकलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी. आणि येणाऱ्या काळामध्ये टीम सुनेत्रा पवार वहिनी आमच्या त्या आमच्या वहिनीच राहतील आयुष्यभर. त्यांना जर कधी गरज पडली तर अभिजित बिचुकलेंना त्यांनी हाक मारावी, नक्की उभे राहा आम्ही तुमच्याबरोबर. पण राजकारण हे राजकारण चालतच राहणार, कारण तुमच्याच घराण्यानं आता पवार कुटुंबियांनी सांगितलेलं आहे की 2029 साली त्या ठिकाणी पवार विरुद्ध पवार लढत होणार आहे. आणि मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो की 2029चा मुख्यमंत्री माझ्या संघटनेच्या आणि माझ्या वैचारिक भूमिकेवरतीच ठरणार आहे. तुम्ही घोषणा केली आता पक्षाची, आता आमच्याकडेच लावी. हो, नाव काय? ABSS सांगितलं होतं, अखिल बहुजन समाज सेना असं प्राथमिक नाव असेल त्या पक्षाचं. आता बोलणी चालू आहेत, माझे वकील मंडळी आहेत, माझे तज्ज्ञ मित्र सगळे त्याच्यावरती बसणार आहेत. कारण संस्थापकीय अध्यक्ष म्हणून आणि नॅशनल मी असणार आहे. अरे वा. दुसरा असं मुद्दा असं आहे, आत्तापर्यंत तुम्ही किती इलेक्शन लढले आणि आत्तापर्यंत डिपॉझिटमध्ये तुमचे किती पैसे गेले, अंदाजे किती मतं पडली हायस्ट मतात? हायेस्ट मतदान आपलं साताऱ्यामध्ये 12,762 आहे. चांगले मत. 12,762 आहे. 9,000च्या पुढं मतं आहेत, 7,000च्या पुढं मतं आहेत. म्हणजे अगदीच पण लोक आता काय निवड- म्हणते 2 अंकी 3 अंकी तसं काय नाही. आता इथं जो गोंधळ झाला ना, तर कसब्यामध्ये नोटांचे बंडल मीडियाला सुद्धा सापडले होते. बारामतीत काय झालं मग? नाही, ते सहानुभूतीचं आहे आणि ते व्हायला पाहिजे होतं. खरं तर त्या बिनविरोध व्हायला पाहिजे होत्या, त्या बिनविरोध नाही झाल्या. किती हे team- आत्ताची किती इलेक्शन आहे तुमची? नाही, मी काउंट नाही केला आता. अंदाजे काय नाही. सांगता? पण लाखो रुपये माझे तरी अंदाजे डिपॉझिटला गेले. किती? हिशोब काढला तरी? अबाव 11-12. अरे बाप. मग हे पैसे कुठून येतात कसे? काम मी काय कमवत नाही का? अरे, एवढं आज स्टार म्हणून मी एवढे हा. पैसे कमवतो, आपल्या कष्टाचे पैसे. रॉयल्टी वगैरे सगळे मिळतात. कुठल्याही घोटाळ्यामध्ये आपलं नाव नाही. Yes. आणि एकही मग पैसा कष्टाचा आपण- पैसा तुम्ही दरवेळेस असं लोकशाहीसाठी दान करून टाकता. जर माझ्या सावित्रींनी स्वतःचा वाडा स्त्री शिक्षणासाठी देऊन त्यांच्या अंगावर शेण पडलं होतं तर मला मतं कमी पडतात हे मी सहन करतोय. पण यांना लक्षात राहील की इतिहास लिहिताना एक वाक्य येईल, एक था टायगर, डॉक्टर अभिजित बिचुकले. येस. आता लोक नेहमी असं चेष्टेने बोलतात की अभिजित बिचुकले एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून, मग रहस्य काय त्याचं? हे जन्मजात असतं DNA मध्ये. तुमचे आईबाप आहेत ना, ते घरंदाज लागतात. ज्यांच्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे त्यामुळे त्यांचा बाप कोण होता आणि त्यांच्या आई कुणाबरोबर गेल्या होत्या ते त्यांनी बघावं. तर हे होते अभिजित बिचुकले. त्यांनी सांगितलं माझा कॉन्फिडन्स हा जन्मदाता आहे. तर बघूया आता आणखीन इलेक्शन लढतीलच ते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर, चंद्रकांत गुंदेचे, मीडिया पुणे.